नमस्कार मंडळी सर्वांना, रामकृष्ण हरी. तर मंडळी आपलं चाललं आहे भरणं. आता सध्या मका पेरली होती आपण इथं एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी. तर आता दुसरं पाणी द्यायचं काम चाललं आहे. पाक एवढ्याला झाली आपली मका, एवढं मोठं प्लॉट केला आहे सगळं मकांचा. तर खूप छान उगवून आली मंडळी आपली मका. पाकी खाली उगवून आली मका आपली. याच्यात गवत पण झाले, अजून तणनाशक मारायचं आहे. चाललंय आपलं भरणं, अजून भरपूर राहिलं. तिकडे खाली पण नव्हतं आहे ना, तिकडं भरणं करून मी आलो आहे. तर आपल्याला आहे ना खूप साऱ्या दादांनी कमेंट केल्या होत्या. कमेंटमध्ये विचारलं होतं की तुम्ही गुरांच्या चाऱ्यांचं नियोजन कसं करता, तुम्हाला व्यवसाय परवडतो का. तर गुरांच्या चाऱ्यांचं कसं आहे, आपला गुरांचा चारा पाहिजे मेन म्हणजे, तेव्हा हा व्यवसाय परवडतो. आणि आमचं कसं आहे, एकामागे एक प्लॉट येतच असतात. आता वरती गावात आहे, तिकडं गावाचे परत कडवाळ आहे, मका पण आहे तिकडं वरती, ते पण गावात आहे. खालचं मोठं आपलंच आहे गावात. तर असं टप्प्यावारी नियोजन करावं लागते चाऱ्याचं. तेव्हा चारा कुठं म्हणजे नाही का पुरवतो म्हणजे नाही का. आणि जर कमी जर पडला तर आम्हाला पण कमी पडतो, कारण पावसामुळं कसं वावर वापशा येत नाही लवकर. त्यामुळे आम्हाला हिवाळ्यामध्ये थोडंफार चाऱ्याची कमी पडतेच. त्यामुळे आम्ही वाढ घेतच असतो. थोडंफार चालतं, त्यामुळे थोडंफार तोटा झाला तरी सहन करता आला पाहिजे. असं आपलं चाललंय, आपलं पाणी द्यायचं आता. असं असतंय शेतकऱ्याचं आनंद. वातावरण कसं आहे, अगदी शांत वातावरण आहे. पहा सगळं हिरवंगार आहे, पलीकडे कांदे आहेत. खूप मस्त वातावरण आहे. असं गावाकडंच हे असं पाहायला भेटतं बरं का. गावाकडंच असं तुम्हाला शहराकडे बघायला भेटणार. हे असं मोटर, हे पाणी, आपली 5ची मोटर आहे. पहा कसं पाणी चाललंय बघा बघा. तुम्हाला दाखवते बघा पाणी पडत आहे. ठीक आहे, नाही मज्जा मंडळी. पहा आपल्याला अजून एवढं भरणं करायची, आपलं म्हणायचं राहिलं. सारा भरला का पाहते. अजून नाही भरला सारा, अजून हिंमत राहिल्या भरायचं. कोणाकोणाला असं भरणं करायला आवडतं उन्हाच्या पारी, नक्की कमेंट करून सांगा. तिकडे आपले चिक्कूचे झाड आहे, 50 झाडं आहे चिक्कूचे. ते पण भरपूर आले. त्याच्यात नारळाची पण झाडं आहे 10-15 आपली. आणि इकडे आपलं जांभळीचं झाड आहे. खूप जांभळीला एवढा बार आले ना आता कसं जांभळीला, खूपच बार आलेला आहे जांभळीला. खूप मस्त बार आला आहे. जांभळं पण इथे आता खायला मंडळी, या सर्वांनी जांभळं पण खायला. कोणाला आवडते जांभळं, खूप मस्त जांभूळ होतं आपल्या, आणि खूप गोड जांभळं असतात खायला. तर या सर्वांनी जांभळं पण खायला. चला मंडळी, असं असते खायचं नियोजन. एकामागे एक फ्लोट आला पाहिजे आपलं. जर आता समजा वरती कडवाळ संपलं का लगेच कडवाळ्याच्या मागून आपली मका येणार अजून महिन्याभरात. म्हणजे असं एकामागे एक चाऱ्याचं नियोजन करायचं असतं. अशा पद्धतीने हा व्यवसाय करायचा असतो, जेणेकरून घरचा चारा आणि आपली घरचीच माणसं त्याच्यात काम करायला, नाही का. तर चला मंडळी, व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.